Master Maths with Mr. A.B. Pardhi. हाय फ्रेंड्स, नमस्कार मित्रों. आज आपण इयत्ता 10वीतील सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता गणित 2 यामधील समरूपता हा प्रकार आपण शिकणार. सिमिलॅरिटी तर प्रथम आपण सिमिलॅरिटी हा भाग पाहणार. आपण आता सिमिलॅरिटी म्हणजे यामध्ये आपण काही उदाहरणं घेऊ. जसं आपण आग्र्याचा ताजमहल पाहिलं आणि त्याचा आपण फोटो घेतला, तर ह्या दोन्ही वस्तू काय होणार? समरूप होणार. तर यामध्ये पहिल्यांदा आपण इयत्ता 9वी मध्ये गुणोत्तर व प्रमाण हा एक पाठ आपण शिकलेला आहे. तर यामध्ये गुणोत्तर समजा ए व बी संख्या एम ला एन या गुणोत्तरात आहेत. आपण याला इंग्लिशमध्ये म्हणू. नंबर्स ए अँड बी are in the ratio m:n. तर अशा प्रकारे दोन संख्या ज्या गुणोत्तरात असतात त्यांना कशावर आपण लिहितो हे बघितलेलं आहे. पुन्हा आपण बघू त्रिकोणाचे क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. आता समजा आपण जर दोन त्रिकोण घेतले आणि त्यांच्या क्षेत्रफळाचं जर आपण गुणोत्तर घेतलं, तर त्याबद्दलचं त्यांची जी प्रॉपर्टीज आहेत त्या आता आपण बघणार. तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर याला आपण इंग्लिशमध्ये लिहू. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. समजा आपण दोन त्रिकोण काढले. एका त्रिकोणाला आपण नाव दिलं त्रिकोण ए बी सी. दुसरं त्रिकोण आपण घेतलं त्रिकोण पी क्यू आर.
त्रिकोण ABC मध्ये BC हा आपण पाया घेतला आणि BC पायावर A शिरोबिंदूमधून AD आपण उंची काढली आणि त्रिकोण PQR मध्ये QR पायावरती P या शिरोबिंदूवरून QS ही आपण उंची काढली. तर पहिल्यांदा आपण बघू. पहिल्यांदा आपण या त्रिकोण ABC क्षेत्रफळ काढू. म्हणजेच एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर किती होणार? 1/2 गुणिला BC गुणिला AD. याला आपण समीकरण 1 देऊ. त्रिकोण PQRचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर 1/2 गुणिला QR गुणिला PS. समीकरण 2. आता या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचा आपण गुणोत्तर घेऊ. म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिला एरिया ऑफ त्रिकोण PQR बरोबर होईल 1/2 गुणिला BC गुणिला AD भागिला 1/2 गुणिला QR गुणिला PS. आता इथं 1/2 अंशामध्ये आणि छेदामध्ये तो नाहीच होईल. म्हणजे काय मिळणार मग? BC गुणिला AD भागिला QR गुणिला PS. म्हणजेच त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR यांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती मिळणार? BC गुणिला AD भागिला QR गुणिला PS. म्हणजेच दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते हे आपण इथून सांगू शकतो. म्हणून पहिली प्रॉपर्टी आपण लिहिणार the ratio of the areas of two triangles is equal to the ratio of products of their bases and corresponding heights. हे आपल्याला पहिलं गुणधर्म जे आहे, पहिली प्रॉपर्टी आपण सांगता येईल की जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आपण घेतलं तर त्यांच्या पाया आणि उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तराबरोबर असते. आता दुसरी प्रॉपर्टी बघू आपण. यामध्ये पहिली अट आपण पाहू. कंडिशन 1. इफ the heights of both triangles are equal. आता समजा दोन त्रिकोण आपण घेतलं. एक घेतला आपण त्रिकोण ABC आणि दुसरं त्रिकोण आपण घेतलं PQR. दोन्ही त्रिकोणाची उंची आपण सारखी घेतली आहे. म्हणजे AD ची उंची h आहे आणि PS ची उंची पण किती आहे? h आहे. आता दोन्ही त्रिकोणाला उंची सारखी आहे
तर या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर किती होणार, म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC भागिला एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर BC गुणिला H भागिला QR गुणिला H, म्हणजे H छानायचा होणार बरोबर किती येणार BC भागिला QR. म्हणजेच दोन्ही त्रिकोणांची उंची जर सारखी असेल तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या गुणोत्तराबरोबर असतात. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल प्रॉपर्टी, the ratio of areas of two triangles with equal heights is equal to ratio of their corresponding bases. म्हणजे जर दोन त्रिकोणांची उंची सारखी असेल तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या गुणोत्तराबरोबर असतात. ही एक प्रॉपर्टी आपल्याला इथं आपण पाहिली. ही दुसरी प्रॉपर्टी आपण पाहिली. तर या दुसऱ्या प्रॉपर्टीला आपण शॉर्टमध्ये कसं लिहू शकतो, A1 अपॉन A2 इज इक्वल टू B1 अपॉन B2. A1 म्हणजेच पहिल्या त्रिकोण क्षेत्रफळ, A2 म्हणजेच काय दुसऱ्या त्रिकोण क्षेत्रफळ, B1 म्हणजेच पहिल्या त्रिकोणाचा पाया आणि B2 म्हणजे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया. यानंतर आपण दुसरी कंडिशन बघू. कंडिशन 2, इफ the bases of both triangles are equal, then एक त्रिकोण आपण घेतलं ABC, या त्रिकोण उंची आहे CD, ही आपण घेतली H1. दुसरं त्रिकोण आपण काढू APB, याची उंची आहे PQ. तर AD झाली आपली H1 आणि PQ झाली S2. तर ABC त्रिकोणाची उंची S1 आणि ABP त्रिकोणाची उंची S2. इथं दोन्ही त्रिकोणामध्ये त्रिकोण ABC यामध्ये पाया कोणता आहे AB आणि त्रिकोण ABP यामध्ये पाया कोणता आहे AB. म्हणजे दोन्ही त्रिकोण पाया हा सारखा आहे, म्हणून यांचा दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपण लिहू. एरिया ऑफ त्रिकोण ABC आणि एरिया ऑफ त्रिकोण APB बरोबर AB गुणिला H1 भागिला AB गुणिला S2. ABB कॅन्सल होणार, काय मिळणार H1 भागिला S2. म्हणून काय म्हणते आपल्याला एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिला एरिया ऑफ त्रिकोण APB
बरोबर H1 भागिला S2. तर आपल्याला प्रॉपर्टी काय म्हणता येईल मग? प्रॉपर्टी 3. The ratio of areas of two triangles with equal bases is equal to the ratio of their corresponding heights. म्हणजे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर त्यांचे पायासारखे असताना त्यांच्या उंचीच्या गुणोत्तराबरोबर असतात. समोरची अट पाहू. इफ द बेसेस and heights are equal. जर आता पाया आणि उंची सारखे असेल त्रिकोण ABC आणि त्रिकोण ABD. ABC ची उंची ही आपण CD घेतली, ही H आहे, सॉरी C घेतली आपण, ही उंची S आहे, आणि DQ ही उंची पण S आहे. म्हणजे त्रिकोण ABC ची उंची कोणती? CE. आणि त्रिकोण ADB ची उंची कोणती? DQ. ही पण S आहे. पाया पण सारखा आहे. मग दोन्ही त्रिकोण क्षेत्रफळ काढू आपण. एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिला एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर AB गुणिला H, AB भागिला H. किती मिळणार? 1. म्हणून एरिया ऑफ त्रिकोण ABC भागिला एरिया ऑफ त्रिकोण ADB बरोबर 1. म्हणून काय म्हणता येईल? एरिया ऑफ त्रिकोण ABC बरोबर एरिया ऑफ त्रिकोण ADB. म्हणून काय म्हणता येईल? A1 बरोबर A2. म्हणजे जर दोन्ही त्रिकोणांचे पाया आणि उंची सारखी असेल तर दोन्ही त्रिकोण क्षेत्रफळ हे सारखे असतात. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया आणि उंचीच्या गुणोत्तराबरोबर असतात. ही एक गुणधर्म पाहिलं. दुसरा, जर दोन त्रिकोणांचे पायासारखे असतील तर त्या दोन त्रिकोणांचे क्षेत्रफळ गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या गुणोत्तराबरोबर असतात. जर दोन्ही त्रिकोणांचे उंची सारखी असेल तर त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळ गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या गुणोत्तराबरोबर असतात. आणि जर दोन्ही त्रिकोणाचे पाया आणि उंची सारखी असेल तर दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे सारखे असतात. हे 3 गुणधर्म आपण आतापर्यंत अभ्यासले आहे.